प्लॅटफॉर्म नसल्यामुळे शिक्षण घेणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे, कारण तुमचं शिक्षण कधी वाया जात नाही. मिडल क्लास फॅमिलीची असल्यामुळे मला जॉब करणं भाग होतं, त्यामुळे मी टेक महिंद्रा या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मला करायचं होतं हे नक्की होतं, पण ते कसं करायचं आणि काय करायचं हे मला माहिती नव्हतं. यश कसं मिळणार हे मला माहिती नव्हतं. त्याच्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहे, मला खूप घासावी लागणार आहे हे मला माहिती होतं. पुण्यात बसून काही होणार नाहीये. तुम्हाला काही करायचं असेल तर मुंबई हे क्षेत्र उत्तम आहे आणि तुम्ही तिथेच जायला पाहिजे. व्यवसाय हा त्यांच्यासाठी धंदा असतो. माझी मुलगी सेफ आहे का, ती जे कमवतीये ते तिला पुरतंय का, तिचं त्याच्यामध्ये भागतंय का, हा त्यांचा मुद्दा असतो. काम जरी टेलिव्हिजनवर दिसणारं पहिलं असलं तरी मेहनत पहिली नाहीये. फेल का होतोय याचं कारण खूप कमी लोक शोधतात. नमस्कार, मी दीपक. आज आपल्या बरोबर ते #वैयक्तिक या कट्ट्यावरती शिल्पाजी ठाकरे आहेत. आपण सर्व त्यांना ओळखताय, एक महाराष्ट्राची एक्सप्रेशन क्वीन म्हणून त्यांना आजपर्यंत ओळखला. पण यांची जर्नी कशी आहे, लाईफ त्या घडल्या कशा, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅम, तुमचं मी कट्ट्यावरती #वैयक्तिक या प्रस्तुतच्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच. तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या लोकांमध्ये गेलात, लोकांपर्यंत पोहोचलात, पण आता आज एक नव्या रूपाने तुम्ही समोर आलात. पण त्याआधी मी हे विचारेल की तुमची सुरुवात कशी झाली होती या क्षेत्रामध्ये, किंवा कॉलेज लाईफ कशी किंवा काय? मी मुळात गावची आहे, प्रॉपर टिपिकल गावातली आहे, ज्या गावामध्ये बऱ्यापैकी फारच कमी सोयी होत्या. जिल्हा परिषद मधनं माझं शिक्षण झालेलं आहे. मी 4थी पर्यंत जिल्हा परिषदला शिकले, 10वी पर्यंत मी मराठी माध्यममध्ये शिकले आणि त्यानंतर मी सायन्स घेऊन इंजिनिअरिंग केलं. आणि हे सगळं करताना कला ही एक अंगात होती. कुठे ना कुठे प्रत्येक वेळेला शाळेत डान्समध्ये पार्टिसिपेट करणं किंवा नाटकात पार्टिसिपेट करणं, फॅशन शो मध्ये करणं, आणि तिथे नेहमी प्रथम क्रमांक मिळायचा. आणि अभ्यासातही अर्थातच होतेच, इतकी ग्रेट नव्हते पण होते. आणि ते करता करता कुठेतरी जाणवलं की नाही, आपल्यात कला आहे. पण विदर्भाची असल्यामुळे तिथे अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल नाहीये. तिथे फिल्म सिटी नाहीये किंवा तिथे सिनेमे सुद्धा फार कमी प्रमाणात होतात आणि आत्ता व्हायला लागले आहेत. त्यामुळे नाटकासाठी असं काही प्लॅटफॉर्म नाहीये तिथे, आणि डान्ससाठी पण असं काही प्लॅटफॉर्म नव्हता. पण मला एक रिअलायझेशन झालं की नाही, आपण या क्षेत्राशी बिलॉंग करतो आणि ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. पण अर्थातच प्लॅटफॉर्म नसल्यामुळे शिक्षण घेणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे, कारण तुमचं शिक्षण कधी वाया जात नाही. म्हणजे तुमची कला कधीतरी वाया जाऊ शकते, कोणी स्वीकारू शकते, कोणी त्याला नकारलं जातं, पण शिक्षण हे कधीच वाया जात नाही. म्हणजे तुम्हाला कुठूनही लात मारून काढलं तरी शिक्षणच हे एकमेव असतं जे तुमच्या सोबत असतं. ते मी कम्प्लीट केलं आणि मी पुण्यात आले. पुण्यात येऊन सगळ्यात आधी मी अर्थातच मिडल क्लास फॅमिलीची असल्यामुळे मला जॉब करणं भाग होतं, त्यामुळे मी टेक महिंद्रा या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि ते करता करता मी या जर्नीत पाय ठेवला, सुरुवात केली. आपल्याला आता अभिनयाकडे जायचंय, हे याच्यामागचं काय कारण आहे? आपण इकडे गेलं पाहिजे, या क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे, असं का वाटलं? असं स्पेसिफिक माझ्याकडनं असं कधी ठरल्या गेलं नाही. मी टेक महिंद्राला, मला आठवते की मी टेक महिंद्राला काम करताना आमचे कॅनडा किंवा UK US वरनं क्लायंट्स यायचे आणि मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करायचे. सो डान्स असो किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी असो, आणि त्यात मी अव्वल असायचे आणि समोर असायचे. सो तिथे माझा एक मित्र होता, म्हणजे मित्र नव्हता, माझा HR होता, आणि त्याला ते रिअलाइज झाले की या मुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि तो या क्षेत्राशी बिलॉंगिंग होता. सो तो शॉर्ट फिल्म्स करायचा, तो नाटक करायचा, फिल्म्स मध्ये पण बरेच मित्र त्याचे डिरेक्शन मध्ये वगैरे होते. सो त्याने मला अप्रोच केला की एक शॉर्ट फिल्म तू करणार का? आणि तिथून माझी खरी सुरुवात झाली. म्हणजे मला करायचं होतं हे नक्की होतं, पण ते कसं करायचं आणि काय करायचं हे मला माहिती नव्हतं. सो माझी पहिली शॉर्ट फिल्म मी त्याच्याबरोबर सुरू केली आणि तिथून माझा जर्नी सुरू झाला. आता काय की तुम्ही जॉब करत होता, त्यानंतर आपल्याला या क्षेत्रामध्ये गेल्यावरती यश भेटेल असं वाटलं होतं का तेव्हा, किंवा आपण याच्यामध्ये कार्य करू शकतो कंटिन्यू, असं वाटलं होतं? अर्थातच वाटलं होतं, कारण यश कसं मिळणार हे मला माहिती नव्हतं. त्याच्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार आहे, मला खूप घासावी लागणार आहे हे मला माहिती होतं. पण ते कशा पद्धतीने करायचं त्याचा मार्ग नव्हता, कारण एकतर मी गावातनं आलेली, ते वरून नागपूरवरनं आलेली, आणि बॅकग्राऊंड काहीही नसल्यामुळे या सगळ्या फील्डचं शून्य नॉलेज होतं. त्यामुळे ते कसं करायचं, अर्थातच मला या फील्डमध्ये आल्यानंतर बरीच वर्ष लागली. इथपर्यंत मला माझं पाऊल टाकायला मला बरीच वर्ष गेली, कारण स्पेसिफिक असं गायडन्स मला कुणाकडनंच मिळालं नाही. आणि कदाचित तिथे मला वाटतं किंचित ती एक चूक असावी की कोणाचाही हात नसताना किंवा गायडन्स नसताना माझी प्रोसेस जी होती ती लांबत गेली.
आणि नंतर मला रिअलाइज झालं की नाही, पुण्यात बसून काही होणार नाहीये. तुम्हाला काही करायचं असेल तर मुंबई हे क्षेत्र उत्तम आहे आणि तुम्ही तिथेच जायला पाहिजे. आणि मी लॉकडाऊन नंतर तो निर्णय घेतला. तोपर्यंत मी पुण्यात जॉबही करायचे, मी मुंबईला जाऊन येऊन करायचे, सुट्ट्या घेऊन जे सिनेमे मला मिळाले त्याचं शूट मी केलं. पण नंतर मला कळालं की नाही, आपल्याला हे फुल टाइम करायला पाहिजे आणि याच्यामध्ये करिअर आहे. प्रत्येक क्षेत्रात मुळात करिअर आहे, फक्त तुम्हाला स्पेसिफिकली कसं करता आणि कशा पद्धतीने करता ते जास्त महत्वाचं असतं. बरोबर. आता काय, तुम्ही जेव्हा जॉब करत होता तेव्हा घरचे ठीक आहेत, जॉब करते ओके आहे, पण जॉब सोडून आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये वेळ द्यायचा आहे, त्यावेळी घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? अर्थातच कोणालाही आवडणार नाही, कारण त्यांच्यासाठी धंदा हा फक्त धंदा असतो, व्यवसाय हा त्यांच्यासाठी धंदा असतो आणि जॉब हा त्यांच्यासाठी सगळं काही असतं. जॉबमध्ये तुम्हाला 10,000ही मिळत असेल तर त्यांच्यासाठी तो एक मोठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही धंद्यामध्ये लाखो रुपये कमवत असेल तरी ते थोड्या वेळासाठी वाटणार, पण लॉस झाल्यानंतर परत ते सांगतात तुम्हाला म्हटलं होतं धंदा करू नको. आणि मला वाटतं की ऍक्टिंग हा सुद्धा एक धंदाच आहे, हा एक व्यवसायच आहे, कारण तिथे वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या क्षेत्रातून येऊन लोक एकत्र कामं करतात. कुणीतरी प्रोड्युसर उभा होतो, तो त्याचे पैसे पूर्णपणे त्याची ताकद लावतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलाकार काम करतात. सो येस, अर्थातच त्यांना आवडणार नाही, पण जसं मी सांगितलं की मी मालिकामध्ये जी स्वानंदी करते, जी धाडसी आहे आणि तिला स्वतःचे निर्णय आहे, तर मलाही माझे निर्णय होते जे मी घेतले, कारण मला माहिती होतं की मी कुठेही माझं पाऊल चुकत नाहीये. मी माझ्या कलेशी प्रामाणिक आहे, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, तर मला यश नक्कीच मिळेल. आपण त्या पात्राकडे नंतर येऊच लास्टला, पण त्याआधी मी म्हणेल की विचारले की काय की जेव्हा तुम्ही मुंबईला गेलात तिकडे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम मिळतंय असं मिळत होतं का, किंवा असंच कामाच्या शोधासाठी काम इतक्या सोप्या सहजासहजी कुठेच मिळत नाही. आणि मुळात तेव्हा जेव्हा तुमच्या मागे कधीच बॅकअप नसतं, कधीच नाही. सो बॅकअप क्रिएट करायला तुम्हाला अनेक वर्ष जातात. आणि मला अजूनही कधीच आठवत नाही की मला कुठलंही काम रेफरन्सनी किंवा डिरेक्टली असं मिळालं असेल की ओके हे फिल्म आहे, जा आणि करून ये. कधीच झालं नाही. त्या सिनेमाच्या किंवा त्या सिरियलच्या प्रत्येक प्रोसेसमधनं मी गेलेली आहे. ऑडिशन्स पासनं 3-3, 4-4, 10-10 ऑडिशन्स देण्यापासनं ते लुक टेस्ट पर्यंत, ते मॉकशूट पर्यंत, ते ट्रायल शूट पर्यंत सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर मला त्यातनं भूमिका मिळत गेल्या. त्यामुळे कुठलंच क्षेत्र सोपं नाहीये. ती ऍक्टिंग असो, तो जॉब असो, कुठलाही छोटासा रिसेप्शनिस्टचा सुद्धा जॉब असो, कारण तुम्हाला डेली 100 ऑफ पीपलला तुम्हाला डील करायचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने डील करता दॅट इज युअर स्किल. मुंबईमध्ये गेल्यानंतर पहिलं कुठलं काम मिळालं होतं? मी एक हिंदी फिल्म केली होती, जी मला नाही वाटत कधी येईल, कारण मी खूप एक्साइटेड होते, मी खूप ऑडिशन्स देत होते, बरं मी कॉन्टॅक्ट शोधत होते. आणि मी एक काळ ठरवलं होतं की 15 दिवस मला ह्या सगळ्या गोष्टींना द्यायचंय, हे प्लॅनिंग आहे माझं. 15 दिवसात मी ह्या सगळ्या एजन्सीजला भेटून येणार आहे, ह्या सगळ्या प्रिंटशूटवाल्यांना भेटणार आहे. आणि मी तसं ते प्लॅनिंग नुसार करत गेले आणि ऑटोमॅटिकली मला त्या गोष्टींना सॉर्ट आउट करायला 15 आणि 5 दिवस लागले. एका आठवड्यात मी सॉर्ट आउट केलं की ही लोक फेक आहेत, ही लोक जेन्युअन आहेत, ही लोक त्याच्या वरची आहेत, हे बॉलिवूडचं काम आहे, हे मराठी इंडस्ट्रीचं काम आहे. तो सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या आणि माझे मार्ग मोकळे झाले की ओके आता मला ह्या लोकांना एंटरटेन करायचं नाहीये, मला यांना बाजूला काढायचं आणि मला ह्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे. तर येस, अशा पद्धतीनेच मी लोकांपर्यंत पोहोचले. नक्कीच. तुम्हाला टिकटॉकचा फायदा झालाय, फेम भेटली आहे, पण टिकटॉक बंद झाल्याचा तोटा काय झालाय? मला काहीच तोटा नाही झाला. मुळात टिकटॉक किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मचा टॅग मी स्वतःवर लावून घेणार नाही. हे लोकांनी ते ऍक्च्युली क्रिएट केलंय की टिकटॉक क्वीन, विच इज व्हेरी गुड. म्हणजे माझी ती ओळख आहे आणि मी ती कधी डिनाय करणार नाही. पण जेव्हा ती मला ओळख मिळाली तेव्हा मी ऑलरेडी 3 सिनेमे केले होते, त्यातला एक रिलीज होणार होता. हे लोकांना माहिती नव्हतं, कारण आपलं दुर्दैव आहे आपण सिनेमे बघत नाही आणि आपण फक्त कंप्लेंट करतो की सिनेमे बनत नाही. उत्तम दर्जाचे मी सिनेमे केले होते आणि त्यातला रिलीज होणार होता. पण लोकांना असं वाटलं की मी टिकटॉक या माध्यमातून मी लॉन्च झाले आणि मग मी सिनेमांमध्ये आहे. सो हा लोकांचा गैरसमज आहे. सोशल मीडियाचा फायदा तुम्हाला प्रचंड प्रमाणात होतो, फक्त तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने करताय हा खूप वेगळा एक मुद्दा आहे. सो येस, बरीच लोक आज सोशल मीडियामुळे सेटल झालेली. आपण बघतो बरेच इन्फ्लुएन्सर्स आज चांगल्या प्लॅटफॉर्मवर काम करतायत, उत्तम पद्धतीचं काम करतायत, उत्तम पद्धतीची त्यांना ओळख मिळाली आहे. तर चांगला वापर करा, अर्थातच चांगलं होईल. आणि मुळात तुमचं इंटेन्शन क्लिअर असले आणि चांगले असले ना की तुम्हाला फायदा होतो त्या गोष्टीचा. यांचा प्रश्न असा विचारेल की आपल्याला आपण काम शोधतोय, काम मिळत नाहीये, त्यामुळे कधी राग आलाय की यार आपण उगाच जॉब सोडलाय, असं कधी झालंय का? किंवा कधी होत होतं का किंवा आता होतं का? नाही, मला कधीच हा रिग्रेट होत नाही.
कारण मुळात जॉब कुणाच्या तरी हाताखाली काम करणं असं माझं कधीच स्वप्न नव्हतं. मुळात मी मिडल क्लास फॅमिलीची असल्यामुळे मला जर निर्णय माझ्या आयुष्यात घ्यायचा की मला इंडिपेंडन्सी हवी आणि मला या क्षेत्रात ठामपणे उभं राहायचंय, तर त्याच्यासाठी मला पैसा लागणार होता. त्यासाठी मला जॉब करणं महत्वाचं होतं, म्हणून मी जॉब केला. सो आता त्यानंतर मला नाही वाटत की मी कधी जॉब करू शकेन. आणि कधी कधी असं होतं की 6-6 महिने आम्ही घरात बसतो, म्हणजे मी बसते, मला बाकीच्यांचं माहिती नाही. 6 महिने 4 महिने कधी काम नसतं, पण त्या 4 महिन्यामध्ये जो आम्हाला वेळ मिळतो तो आमच्या आयुष्यातला ऍक्च्युअल आमचा वेळ असतो, जो आम्हाला स्वतःवरती इन्व्हेस्ट करायचा असतो. कारण आमचा चेहरा हाच आमचा फेम असतो. आमचा चेहरा व्यवस्थित दिसला, आम्ही खुश दिसलो तर काम उत्तम होणार. त्याच्यामुळे हा जो काही वेळ मिळतो ती आमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काय करता येईल, नवीन काय ऍक्टिव्हिटी शिकता येईल, वर्कआउट करता येईल का, योगा करता येईल का, किंवा अभिनयाचे काही धडे घेता येईल का, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या प्लॅनिंग मध्ये मॅनेज करते. मी कधीच रिग्रेट करत नाही की मला जॉब असता तर बरं झालं असतं वगैरे वगैरे. यानंतर एक प्रश्न असा येतो की काय कधी आपण जर एखाद्या व्यवसायामध्ये आलो ना, आपण घरच्या आपल्या विचारात राहतात की वर्क होतंय का, तसं आपल्या बाबतीत झालंय का? हो, अर्थातच होतात. कारण घरच्यांना काळजी असते आपली की अरे म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतःच्या पायावर उभे आहे, बॅकअप नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात, तर सगळ्यात जास्त काळजी तुमच्या आईवडिलांना असते की माझी मुलगी सेफ आहे का. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, माझी मुलगी सेफ आहे का, ती जे कमवतीये ते तिला पुरतंय का, तिचं त्याच्यामध्ये भागतंय का, हा त्यांचा मुद्दा असतो. आणि ते नेहमी मला प्रश्न विचारतात की तुझं सगळं ठीक आहे ना, तुला काही लागतंय का, आता आम्ही आहोत, काळजी करू नको, काही लागलं तर सांग. आता जे आपण नवी या इकडे आलाय, तर ही सिरियल कशी भेटली आहे? कारण ही तुमची पहिली सिरियल, तुम्ही याच्यामध्ये मेन रोल करताय, तर ही कशी भेटली सिरियल? ही जरी माझी पहिली सिरियल असली तरी मी 9 वर्षापासून या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे. आणि 9 वर्षांपासून मी सिरियलसाठी ऑडिशन देत होते आणि 9 वर्षांनंतर मला माझी पहिली मालिका मिळाली. त्याच्यामुळे काम जरी टेलिव्हिजनवर दिसणारं पहिलं असलं तरी मेहनत पहिली नाहीये. याच्या आधी हंड्रेड्स ऑफ ऑडिशन्स दिलेले आहेत, स्ट्रगल पाहिलं आहे, खूप सगळ्या गोष्टींना समोर गेली आहे, रिजेक्शन्स पाहिलेले आहेत, रिजेक्शन्स एक्सेप्ट केलेले आहेत आणि त्यातनंही एक वेगळा स्ट्रगल पाहिला आहे. त्याच्यामुळे येस, काम मालिका पहिली आहे, पण ही मालिका फॉरएव्हर माझी पहिली असणार आहे. आपल्याला रिजेक्ट होतोय, आपण असं कधी वाईट वाटतं रिजेक्ट होतोय असं? अर्थातच वाईट वाटतं आणि वाईट वाटायलाच पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला वाईट वाटतं तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमची लायकी काय आहे, तुमची पातळी काय आहे, तुमचं अपब्रिंगिंग किती त्या पद्धतीने झालेलं आहे. कारण कधी कधी गैरसमज असा होतो की आपल्याला ते काम येत नसतं आणि आपण सतत प्रयत्न करत असतो आणि आपल्याला फेलियर मिळतं. तो आपल्याला असं वाटतं की अरे आपण फेल होतोय, पण फेल का होतोय याचं कारण खूप कमी लोक शोधतात. आणि ते कारण न सापडल्यामुळे डिप्रेशन आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी ते लोक सहज ओढून घेतात आपल्याकडे. तर येस, आलं पाहिजे रिजेक्शन. म्हणजे 10 कामातनं 8 कामं जर तुमची रिजेक्ट झाली आणि 2 मिळाली तर ती 2 उत्तमच असली पाहिजे, त्याच्यावर जास्त फोकस असला पाहिजे. तर या रोलसाठी तुम्ही सिलेक्ट झालाय, पण या रोलमध्ये असं नवीन काय केलं की तुम्हाला डायरेक्ट सिलेक्ट केलं, तुम्हाला ती सिरियल ऑफर केली? कदाचित मी नवीन पद्धतीने अभिनय केला. मे बी मी 9 वर्षांपासून रिजेक्ट होत होते, मिळत होते, काम जात होतं. सो मे बी असं असेल की मी त्या कॅरेक्टरमध्ये फिट बसत नव्हते, मी कुठेतरी कमी पडत होते, किंवा मी प्रयत्न करूनही माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त कॅपेबल होतं ज्यांना त्या भूमिका मिळत होत्या. सो येस, यात मी माझं 100% म्हणणार नाही, कारण मी लिमिटेशन्स वरती कधीच मी विश्वास ठेवत नाही. मी 1,00,000% 2,00,000% जितकं होईल माझ्याने मी प्रयत्न देऊन मी जोर लावून ऑडिशन दिली आणि ती त्यांना आवडली आणि सिलेक्शन झालं. आपण कॉलेजला असताना काय स्वप्न पाहिलं होतं? मी आतापर्यंत म्हणजे मी असे छोटी स्वप्न खूप आहेत, पण माझा मेन उद्देश आहे की मला एक उत्तम माणूस व्हायचा आहे. माझ्यात एक उत्तम प्रकारची माणुसकी असली पाहिजे, मला लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रीट करता आलं पाहिजे, त्यांचा रिस्पेक्ट करता आलं पाहिजे, एवढाच माझा गोल आहे. आणि मी खुश राहिली पाहिजे. आता काय स्वप्न आहे आपण अभिनय क्षेत्रामधलं? मी आता ज्या पद्धतीने आहे, म्हणजे मी आता ज्या स्टेजला आहे, ज्या पद्धतीने मला मालिका मिळाली आहे त्याच पद्धतीने मला मालिका मिळत राहो, प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत राहो आणि मी प्रामाणिकपणे कष्ट करत राहील, हेच माझं स्वप्न आहे. तर तुमचं आता जी स्वानंदीचं पात्र आहे ते कशा पद्धतीने आहे सिरियल मध्ये? स्वानंदी एक गावाकडची मुलगी आहे जी अत्यंत स्वच्छंद आहे, मनाने निर्मळ आहे, धाडसी आहे, तिला स्वतःची स्वप्न आहेत, स्वतःची मतं आहेत आणि ती स्वतःच्या परिवारासाठी किंवा जवळच्या लोकांसाठी काहीही करू शकते. ती कुठल्याही पणाला जाऊ शकते आणि संकटांवर मात करू शकते, अशा पद्धतीची स्वानंदी आहे.
तर तुम्हाला ही सिरियल सन मराठीवरती 7:30 वाजता पाहायला भेटते. रोज सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता सन मराठी वाहिनीवर. तुम्ही देखील मला वेळ दिला त्याबद्दल मी # वैयक्तिक खूप धन्यवाद. थँक्यू.